नीतिसूत्रे अध्याय 6 माझ्या मुला, जर तू आपल्या शेजाऱ्याला जामीन राहिलास, परक्यासाठी तू हातावर हात दिला, तर तू आपल्या तोंडच्या वचनांना गुंतला आहेस, तू आपल्या तोंडच्या शब्दांनी बद्ध झाला आहेस. ह्याकरिता माझ्या मुला, तू असे कर की आपल्याला मुक्त करून घे, कारण तू आपल्या शेजाऱ्याच्या हाती सापडला आहेस. तर जा, त्वरा कर, आपल्या शेजाऱ्याला अत्याग्रहाने गळ घाल. तू आपल्या डोळ्यास निद्रा लागू देऊ नको, आपल्या पापण्यास झापड पडू देऊ नको. ज्याप्रमाणे पारध्याच्या हातून हरिणीला, ज्याप्रमाणे फासे पारध्याच्या हातून पक्षाला, त्याप्रमाणे आपणाला मुक्त करून घे. अरे आळशा, मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणा हो. तिला कोणी धनी, देखरेख करणारा किंवा अधिपती नसता. ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळविते आणि कापणीच्या दिवसात आपले भक्ष्य जमा करून ठेविते. अरे आळशा, तू किती वेळ निजशील? आपल्या झोपेतून केव्हा उठशील? आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो, आणखी हात उराशी धरून निजतो. असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठील. अधम व दुर्जन मनुष्य उद्दामपणाचे भाषण करीत जातो, डोळे मिचकावतो, पायांनी इशारा करीतो, बोटांनी खुणावितो. त्याच्या मनात उद्दामपणा असतो, तो दुष्कर्माची योजना करीत असतो, तो वैमनस्य पसरितो. यामुळे त्याच्यावर विपत्ती अकस्मात येईल, त्याचा एकाएकी चुराडा होईल, त्याचा निभाव लागणार नाही. परमेश्वर ज्यांचा द्वेष करीतो अशा 6 गोष्टी आहेत नव्हे, त्याला अशा 7 गोष्टींचा वीट आहे. उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जिव्हा, निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट योजना करणारे अंतःकरण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारा खोटा साक्षी व भावाभावात वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य, ह्या त्या होत. माझ्या मुला, तू आपल्या बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नको. ती नेहमी आपल्या उराशी कवटाळून धर, ती आपल्या गळ्यात बांधून ठेव. तू चालशील तेव्हा ज्ञान तुला मार्ग दाखवील, तू निजशील तेव्हा ते तुझे रक्षण करील. तू जागा होशील तेव्हा ते तुझशी बोलेल, कारण ती आज्ञा केवळ दिवा आहे व ती शिस्त केवळ प्रकाश आहे. बोधाचा वाग्दंड जीवनाचा मार्ग आहे. दुष्ट स्त्रीपासून, परस्त्रीच्या गोडबोल्या जिव्हेपासून ती तुझे रक्षण करणारी आहेत. तू आपले चित्त तिच्या सौंदर्यास पाहून लोलुप होऊ देऊ नको, तिच्या नेत्रकटाक्षाला वश होऊ नको. कारण व्यभिचारिणीच्या संगतीने मनुष्य भाकरीच्या तुकड्याला मोताद होतो. स्वैरिणी स्त्री पुरुषाच्या अमोल जीवाची शिकार करीते. मनुष्याने आपल्या उराशी विस्तव धरिला तर त्याची वस्त्रे जळणार नाहीत काय? कोणी निखाऱ्यावर चालला तर त्याचे पाय पोळणार नाहीत काय? जो कोणी आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीशी गमन करीतो तो असा आहे. जो कोणी तिला स्पर्श करीतो तो निर्दोष असणार नाही. चोर भुकेला असल्यामुळे त्याने आपला जीव शांत करण्याकरिता चोरी केली, तर त्याला लोक तुच्छ मानित नाहीत. पण तो सापडला
तर 7 पट परत देईल. तो आपल्या घरची सर्व मत्ता देईल. स्त्रीशी जारकर्म करणारा अक्कलशून्य आहे. जो आपल्या जीवाचा नाश करून घेऊ पाहतो तो असे करीतो. त्याला घाय व अपकीर्ती ही प्राप्त होतील. त्याची निंदा कधी पुसून जाणार नाही. कारण ईर्ष्या पुरुषास संतप्त करीते. सूड उगवण्याच्या दिवशी तो गय करणार नाही. तो कसल्याही खंडणीची पर्वा करणार नाही. त्याला तू बहुत देणग्या दिल्या तरी त्याचे समाधान होणार नाही.